नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? मी तुमच्या सर्वांचा लाडका कलाकार प्रसाद पूनम प्रदीप वैद्य. रा- मित्रांनो, 9 फेब्रुवारीला सकाळी 10:30 वाजता श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह दादर येथे एका नाटकाचा प्रयोग आहे. त्या नाटकाबद्दल सांगायचं तर त्या नाटकाचा विषय असा आहे की जो तुम्ही आत्तापर्यंत खूप चित्रपटातून, मालिकांमधून किंवा वाचलं असेल, ऐकलं असेल, तोच तुम्ही बोला रटाळ विषय आहे. मुलं आपल्या जन्मदात्या आईवडिलांना त्रास देतात, त्यांना दुखावेल असं बोलतात, अत्याचार करतात, काहीजण त्यांना वृद्धाश्रमात टाकून येतात. म्हणजे ह्या विषयावरची सर्वोत्कृष्ट कलाकृती म्हणजे नटसम्राट नाटक. ते तुम्हाला माहितीच असेल. आत्ता लेटेस्ट नाना पाटेकर साहेबांचा वनवास याच धर्तीवर आधारित पिक्चर आहे. पण ही मुलं ज्याने आपल्या स्वतःच्या पायावर उभं केलं अशा आईवडिलांना वृद्धाश्रमात टाकून येतात. त्यानंतर त्यांचं पुढे काय होतं, वृद्धाश्रमातील ॲक्च्युअल अवस्था ही प्रत्येकालाच माहीत असते असं नाही. तर ते तसेच दुःखी राहतात का, सतत रडत राहतात का, त्यांचं तिथलं जीवन कसं असतं हे अनुभवण्यासाठी मी तुम्हाला विनंती करतो की मुक्तांगण हे नाटक तुम्ही श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात पाहायला यावं. जन्मदात्या आईबापाला त्याने वृद्धाश्रमात टाकलं, पण तेच वृद्धाश्रम त्या आईवडिलांसाठी मुक्तांगण झालं, अशी या नाटकाची एक वन लाईन बोलू शकतो आपण. नावच किती सुंदर आहे, मुक्तांगण. तर श्री यशवंत माडके यांनी या नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. अतिशय सुंदर, अगदी सारखं रडगाणं नाही तर काही विनोदी प्रसंग त्यात पेरलेले आहेत. आपण नकळत आपल्या डोळ्याच्या अश्रू कधी येतात आपल्याला कळतही नाही, अशा पद्धतीचे लिखाण आहे. प्रत्येक कलाकाराने आपली भूमिका उत्तम निभावली आहे. त्यामुळे मी तर हे नाटक जवळजवळ 2दा पाहिले. पण जेव्हा जेव्हा मी पाहतो तेव्हा एक गोष्ट नक्की करतो, घरी जाऊन आईला घट्ट मिठी मारतो, तिचे आशीर्वाद घेतो. खरं तर नाटक पाहिल्यावर नाही, रोजच आपल्या आईवडिलांचे आपण आशीर्वाद घ्यायलाच हवेत, कारण त्यांच्याचमुळे आता आपण इथे उभे आहोत. पण हे नाटक पाहिल्यावर प्रकर्षाने एक गोष्ट करावीशी वाटते, ती म्हणजे तीच की आईवडिलांच्या पाया पडावं असं वाटतं, त्यांना घट्ट मिठी मारावीशी वाटते, त्यांना थँक्यू बोलावं असं वाटतं. ते तुम्ही नक्की कराल हे नाटक बघितल्यावर, याची मला खात्री आहे. त्यानंतर सांगायची गोष्ट म्हणजे या नाटकात अजून एक मध्यवर्ती भूमिका जी अभिनेत्री साकारते, त्यांचं नाव निर्मला काळे मॅडम. तर त्यांच्याही आयुष्यात काही दुःख असतात. त्यानंतर त्या डॉक्टरची एक भूमिका निभावत आहेत, त्या मुक्तांगणमध्ये येतात. त्यानंतर त्यांच्या बाबतीत काय प्रकार घडतो मी तुम्हाला स्टोरी सांगणार नाही, ते तुम्ही स्वतः अनुभवा. तर त्यांच्या जे काही व्यथा आहेत त्या मांडतात, ते ऐकून खरंच डोळे पाणावतात, अंगावर शहारे, आत्ताही माझे शहारे आले अंगावर. तर खरंच त्यांनी उत्तम काम केलं आहे. त्यांचा अभिनय तुम्ही बघा. म्हणजे आज ही अभिनेत्री पुढे चित्रपट, वेबसिरीजमध्ये दिसली तर नवल वाटायला नको की इतक्या उत्तम प्रकारचा अभिनय ती करते. याचे साक्षीदार आपण होऊया. यशवंत माणके सरांचं दिग्दर्शनही उत्तम आहे. बाकी सर्वच कलाकारांचे अभिनय उत्तमच आहेत. तुम्हाला एक चांगली व्यावसायिक कलाकृती पाहायला मिळेल याची मी तुम्हाला खात्री देतो. आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला हे नाटक कसं वाटलं. मी तर म्हणेन आपल्या परिवाराला सोबत घेऊन हे नाटक पाहायला जा. व्यावसायिक दृष्टिकोनही या नाटकामागे आहे. सगळी व्यवसायाची गणितं जमत नाहीत, त्यामुळे या नाटकाचे जेवढे व्हायला हवेत तेवढे प्रयोग होत नाही आहेत. पण जेवढे त्यांच्या परीने माणके सर प्रयोग लावत आहेत त्याला आपण सगळ्यांनी सहकार्य करूया आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण नाटक पोचवूया, अशी मी तुम्हाला विनंती करतो. हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता, नाटकाचा पोस्टर शेअर करू शकता आणि सगळ्यांनी अवश्य नाटक बघायला जा. धन्यवाद.